वेलकम बॅक टू माय चॅनल। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। कसे आहात सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण खूप छान, मस्त आणि आनंदी असाल। मीही ठीक आहे आणि आजचा व्हिडिओ रोजच्या व्हिडिओपेक्षा थोडासा मोठा झालेला आहे। तसं तर मी खूप प्रयत्न केला की त्याला थोडंसं छोटं बनवावं, पण झालेला आहे थोडासा मोठा। तर तो तुम्हाला नक्कीच आवडेल अशी मी आशा करते आणि तो तुम्ही एन्जॉय करा। तसं तर मी नेहमी प्रयत्न करते की जो मी व्हिडिओ बनेल तो जास्तीत जास्त 15 किंवा 16 मिनिटाचा असेल। त्यापेक्षा मोठा व्हिडिओ पाहण्याचाही कंटाळा येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो एडिट करायला पण आपल्याला भरपूर वेळ लागून जातो। त्यातच त्याला व्हॉइस शुगर करायचं असतं, तर त्यामुळे मी प्रयत्न करते की व्हिडिओ छोटासाच बनवूया, पण कधी कधी होतो असा मोठा व्हिडिओ। तर चला व्हिडिओला सुरुवात झालेली आहे। व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओला मी कंटिन्यू करत आहे। आजचा वार जो आहे ना तो होता रविवारचा दिवस। आज म्हटलं चला तुमच्यासोबत एक समर स्पेशल थाळी शेअर करूया, कारण सध्याला उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे। तुम्ही प्रत्येकजण आपापल्या घरी थंड पदार्थ खात असाल आणि एन्जॉय पण करत असाल बऱ्यापैकी। तर उन्हाळ्यामध्ये काय होतं ना की आपल्याला मेन म्हणजे जेवण करायची इच्छा होत नाही, खूप गरमत असतं वातावरणही। घरामध्ये राहा तर गरम होतं, बाहेर जातं खूप ऊन लागतं। तर अशा याच्यामध्ये जेवणाचा फार कंटाळा पण येऊन जातो। तर तुम्हाला असं होतं का? मला तर सध्याला असं होत आहे की भूकच लागत नाही। तर मग थोडंसं वेगळं काहीतरी बनवलं, आंबट, तिखट, चमचमीत, तर असं जेवायलाही बरं वाटतं। तर म्हणून म्हटलं चला आज काहीतरी वेगळं पण बनवूया आणि तुमच्यासोबत पण शेअर करूया, जे तुम्हालाही थोडंसं फायद्याचं ठरेल। आणि आज ज्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या थोड्याशा हेल्दी पण आहेत आणि थोड्याशा तेलकट पण आहेत। तर दोन्ही पद्धतीचं मी आज जेवण बनवणार आहे। तर चला, सकाळची वेळ होती तर मी नाश्त्यासाठी आज बनवलेलं होतं फोडणीचा भात। रात्री भात बनवला होता तर तो थोडा शिल्लक होता, तर मग मी फोडणीचा भात बनवला। सर्वांचा नाश्ता वगैरे झाला, त्यांना दिलेला आहे खाण्यासाठी। सोबतच गुळाचं दूध बनवलं होतं, त्यांना दिलं। त्यानंतर इथे मी माझ्यासाठी चहाही बनवून घेतलेला आहे। सध्याला सुट्ट्या लागलेल्या आहेत मुलांना शाळेला आणि लवकर कुणीही उठत नाही। माऊ आणि राजवीर उशिराच उठतात, शक्यतो 9च्या नंतर। तर त्यामुळे सध्याला ते सकाळी चहा दूध अजिबात काहीच घेत नाहीत। उठल्यानंतर डायरेक्ट त्यांना भूक लागलेली असते तर मग ते जेवणच करतात। तर आता इथे मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे आणि जेवण बनवण्याच्या अगोदर सर्वात आधी तर मी पीठ मळून ठेवते, म्हणजे चपात्या छान येतात आपल्या पीठ व्यवस्थित भिजल्यामुळे। आणि त्यानंतर इथे मी आता बनवणार आहे आळूवडी। आळूवडी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनते, खूप साऱ्या रेसिपी आहेत आळूवडीच्या। तर मी ज्या पद्धतीने बनवते ती पद्धत तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर माझ्या बोलण्यासोबत तुम्हाला बाजूला काहीतरी आवाज पण येत असेल खडबड, तर माऊ माझ्या बाजूला खेळत आहे। तर थोडंसं तुम्ही पण तिला इग्नोर करा। तर असं इथे मी आळूची पानं घेतलेली आहेत, तर 20 आळूची पानं आहेत ही। तर ती मी स्वच्छ धुवून काढलेली आहेत, त्यावरती माती वगैरे असते तर त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायची। धुवून घेतली, त्यानंतर थोड्या वेळानं पाणी निथळण्यासाठी बाजूला ठेवलेली आहेत। त्यानंतर इथे एका भांड्यामध्ये मी घेतलेलं आहे जवळजवळ 2.5 वाट्या बेसन पीठ। पाव वाटी त्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ ॲड केलं होतं। त्यामध्ये टाकलेले आहे खूप सारी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, हळद, लाल मिर्च पावडर, धने पावडर। सोबतच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहे जिरे, ओवा, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीचे जे देठ असतात ते पण टाकलेले आहेत। आणि बस आता हे मिक्सरवरती थोडं पाणी टाकून आपल्याला ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। सेम त्याच मिक्सरच्या भांड्यात मी थोडीशी चिंच पाणी टाकून त्याची ग्रेव्ही बनवून घेतली। तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही अगोदर भिजवूनही ठेवू शकतात अर्धा तास पाण्यामध्ये। मी सुरुवातीला विचार केला होता की नाही टाकायचं, परत विचार केला की चला टाकूया, थोडीशी चव बदलेल, तर म्हणून मी ऐनवेळेस चिंच घातलेली आहे। तर हे जे पीठ आहे ते मी थोडंसं जास्त बनवून घेतलेलं आहे, कारण यापासूनच मला नंतर भजी पण बनवायची। तर आळूच्या पानांना लावून उरल्यानंतर जे बॅटर शिल्लक राहणार आहे त्यापासून मी भजी बनवणार आहे। तर इथे पाहू शकतात आता गरजेनुसार पाणी वगैरे टाकून हे बॅटर मी अशा पद्धतीने तयार करून घेतलं आहे। एकदम पातळ ठेवायचं नाही, नाहीतर ते पूर्ण पानांना लावताना बाहेर येतं। थोडंसं घट्ट ठेवायचं। आता इथे मी माझी पद्धत शेअर करत आहे की मी कशा पद्धतीने आळूवडी बनवते ते। तर सर्वात अगोदर मोठ्या साईजचं पान घ्यायचं, त्याला थोडंसं बॅटर लावून घ्यायचं जे आपण बनवले ते। त्यावरती भाजलेले तीळ घेतलेले आहेत मी इथं, तर ते थोडेसे टाकायचे। पुन्हा त्यावरती अजून एक पान ठेवायचं, पुन्हा बॅटर लावायचं, पुन्हा भाजलेले तीळ टाकायचे। तर असं 5 पानांना करायचं आहे। तुम्ही 3 पानं 4 पानाचंही बनवू शकतात।
तर पान किती मोठं आहे त्यानुसार वडी बनवू शकतात। तर मी शक्यतो ना 5 पानं असे ठेवते आणि एकमेकावरती त्याला बॅटर वगैरे लावून ना अशा पद्धतीने त्याला बंद करून घेते। तर पुन्हा एकदा इथे मी तुमच्यासोबत दाखवत आहे। पहिलं पान घेतलं, त्याला बॅटर लावलं, पुन्हा तीळ टाकले, पुन्हा एक पान त्याच्यावरती ठेवलं, पुन्हा तीळ लावले आणि पुन्हा अशा पद्धतीने त्याला मोडून म्हणजे घडी वगैरे त्याची करून घेतलेली आहे। तर सर्व पानं आपल्याला इथे अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत। आता आळूवडी बनवताना तुम्ही त्या बॅटरमध्ये ना चिंच गुळही ॲड करू शकतात। मी गुळ वगैरे नाही टाकला, कारण आमच्या घरामध्ये ना कोणतीही गोष्ट असेल ना खायचा पदार्थ तो थोडासा एका फ्लेवरमध्ये असेल तर बऱ्यापैकी आवडतो सर्वांना। खूप सारे फ्लेवर एकत्र करून जर एखादा पदार्थ बनवला ना, तिखट गोड आंबट सर्व, तर खायला माऊच्या पप्पांना तर अजिबात आवडत नाही। जसं की आता ही आळूवडी जर मी गूळ मिक्स केला असता तर थोडीशी गोडसर झाली असती, तर त्यांना ते आवडलं नसतं। तर मग म्हणून मी गूळ नाही टाकत। बऱ्याच ठिकाणी गूळ खोबरं वगैरे खूप सारे काही ॲड करण्याची पद्धती आहे। तर चिंचही मी कधीच ॲड करत नाही, आजच केलेली आहे कारण सध्याला आता उन्हाळा चालू आहे ना, तर म्हणून मी थोडीशी ॲड केली, नाही तर अदरवाईज मी चिंच पण नाही शक्यतो ॲड करत। तर सर्व पानांना ना इथे माझं बॅटर वगैरे लावून झाले। त्यानंतर एका कढईमध्ये मी पाणी पण गरम करायला ठेवलं आहे, कारण आता आपल्याला हे सर्व ज्या वड्या आहेत त्या 10 ते 12 मिनटं ना उकडून घ्यायच्यात। तर थोड्या मोठ्या होत्या ना, तर म्हणून मी त्याला मधून असं कट करून घेतलेलं आहे। त्यानंतर घेतलेले आहे एक चाळणी आणि त्याला सर्व बाजूने तेल लावून घेतलं आहे। त्यामध्ये आपल्याला सर्व या वड्या ठेवायच्या आहेत। तर तेल लावलं होतं मी, तरी पण ना नंतर त्या थोड्याशा ना चिटकूनच बसल्या होत्या। तर विचार केला की 2 स्टेपमध्ये करावं, परत विचार केला की खूप वेळ लागेल आपल्याला, तर म्हणून सर्व वड्या मी एकत्रच ठेवल्या। आता या पाण्याच्या वरती ना ही चाळणी ठेवली आणि वरतून मोठं झाकण ठेवलं आहे, म्हणजे त्याची वाफ बाहेर जाणार नाही, सर्व वड्या व्यवस्थित उकडतील आणि बरोबर 10 ते 12 मिनटामध्ये ना आपल्या वड्या एकदम व्यवस्थित उकडलेल्या होत्या। आता जोपर्यंत वड्या बनत आहेत ना, तो म्हणजे उकडत आहेत ना, तोपर्यंत मी बाजूला कढी बनवणार आहे। कढी बनवण्यासाठी त्याचं वाटण तयार करून घेत आहे। तर हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरीच्या जे देठ असतात त्याचं वाटण करून घेतलं आहे। सोबतच एका पातेल्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर याची फोडणी केली, जे वाटण बनवलं होतं ते ॲड केलं, थोडंसं हिंग, हळद पावडर ॲड केली आणि मिक्स करून घेतले। ही फोडणी चांगली परतली की त्यामध्ये मी टाकलेलं आहे जे रेडीमेड छास पॅकेट येतं ना, तर ते ॲड केलेलं आहे, कारण दही नव्हतं माझ्याकडे शिल्लक, तर मग मी 2 छास पॅकेटच घेऊन आलेले होते। तर ते ॲड केलं। त्यानंतर असे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं बेसन पीठ आणि थोडंसं ताक घेतलेलं होतं, त्याला मिक्सरवरती फिरवून घेतलं। तुम्ही बेसन पीठ एखाद्या पातेल्यामध्ये ॲड करून त्यामध्ये पाणी किंवा दही ॲड करून त्याचंही बॅटर बनवून ते ॲड करू शकतात, पण अशा पद्धतीने जर आपण मिक्सरवरती पटकन फिरवून घेतलं ना, तर कढी थोडीशी घट्ट पण होते आणि ना लवकर ते मिक्स पण होतं, त्याच्या गुठळ्या वगैरे पण बनत नाहीत। तर हे मी या कढीमध्ये ना ॲड केले। चवीनुसार वरतून मीठ टाकले, कोथिंबीर टाकलेली आहे आणि गरजेनुसार पाणी पण टाकलेलं आहे। बस आता कढी आपल्याला शिजू द्यायची आहे आणि जोपर्यंत कढी शिजत आहे तोपर्यंत सुरुवातीला जे आपण आळूच्या वड्या बनवण्यासाठी बॅटर बनवलं होतं त्यातलं थोडंसं बॅटर शिल्लक राहिलेलं आहे ते, तर त्यामध्ये मी टाकलेला आहे एक मोठ्या साईजचा कांदा कट करून आणि व्यवस्थित त्याला ना मिक्स करून घेतलं आहे। मी सुरुवातीलाच बॅटर याच्यामुळे जास्त बनवलं होतं की मला कढी भजे बनवायचे होते। तर एका बाजूला आपली कढी बनत आहे, दुसऱ्या बाजूला आळूच्या वड्या उकडत होत्या। तर मधल्या ठिकाणी मी ठेवलेले आहे एक कढाई आणि त्यामध्ये सर्व भजे अशा पद्धतीने सोडून घेतलेले आहेत। थोडेसे तळले की मग त्याला आलटी पलटी करून घेतले। कढीला पण उकळी आलेली होती आणि इथे वड्या पण उकडलेल्या होत्या। तर 10 ते 12 मिनटं उकडल्यानंतर मी गॅस बंद करून 5 मिनटं तसंच ठेवलं होतं। त्यानंतर त्यावरचं झाकण काढले आणि इथे पाहू शकतात वड्या आपल्या बऱ्यापैकी छान अशा उकडलेल्या आहेत। तर त्या मी आता बाजूला थंड करण्यासाठी ठेवल्यात आणि उरलेली जी काही भजी आहेत ती पण तेलामध्ये ना तळून घेतलीत। कढीला पण उकळी आलेली आहे। आता मीडियम गॅस केला मी कढीचा, थोडा वेळ मीडियम फ्लेमवरती उकळू देणार आहे कढी आणि सोबतच ज्या वड्या आहेत ना त्या पण मी चाळणीमधून ना दुसऱ्या एका ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत। तर जेव्हा आपल्याला 2-3 पदार्थ बनवायचे असतील तर ते अशा पद्धतीनेच एकसाथ बनवून घ्यायचे, म्हणजे आपला वेळही वाचतो। जसं की मी एका बाजूला कढी बनवत आहे, भजी पण बनवत आहे, सोबतच आळूच्या वड्या पण उकडून घेतल्यात। तर आता इथे ना भजी माझी सर्व बनवून झाली होती, तर वड्या पण ना बऱ्यापैकी थंड झालेल्या आहेत। तर मी अशा पद्धतीने त्याला ना
सर्कलमध्ये ना कट करून घेतले। आपण खूप सारे पानं टाकून ना बनवलेले असतात ना वड्या, तर त्यामुळे त्याला लेयर्स खूप छान सुटतात, तुम्ही ते पाहू शकतात। तर आता जेवढ्या मला खायच्या आहेत, घरामध्ये सर्वांना खायच्या आहेत, तेवढ्याच मी तळून घेणार आहे आणि बाकीच्या ज्या आहेत ना ते मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे। तर आता सेम तेलामध्येच मी इथे एका बाजूला आळूची वडी तळण्यासाठी ठेवली आणि बाकीच्या ज्या आहेत त्या फ्रीजमध्ये ठेवल्यात। 7 ते 8 दिवस फ्रीजमध्ये त्या व्यवस्थित टिकतात। आता आज आळूवडी खाल्ली ना तर 2 दिवस कोणीही आळूवडी खायला मागणार नाही। 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी मग ते खायला मागतील ना तर तेव्हा मी त्या फ्राय करून देईल त्यांना खाण्यासाठी। आणि आळूवडी तळण्यासाठी थोडासा इथे वेळ द्यायचा। टाकल्याबरोबर 2-3 मिनिटातच आलटी पलटी करून लगेच काढायच्या नाही। तेलामध्ये टाकलं की 1 मिनिटभर तरी तशाच ठेवायच्या, त्यानंतर त्याला पलटी करायचं। 5 मिनिटं तरी आळूवडी तेलात व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत, त्याचा रंग छान असा बदलेपर्यंत तळली पाहिजे, तेव्हा ती कुठे खायला छान लागते। तर या वेळेत ना राजवीर आणि माऊ दोघेही उठलेले आहेत, दात वगैरे घासून बसली होती। तर म्हटलं चला गरम गरम आपले आळूवडी आणि भजे बनलेले आहेत तर त्यांना देऊया खाण्यासाठी। फिनिश। त्यांना दोघाला खायला दिलं आणि त्यानंतर ज्या वड्या राहिलेल्या होत्या त्या पण मी तळून घेतलेल्या आहेत। आता हा जो टायमिंग आहे ना बरोबर 10 वाजले होते मला सर्व हे करून आवरून घेऊपर्यंत। स्वयंपाक माझा बऱ्यापैकी आवरलेला आहे। आळूवडी तयार आहे, भजी तयार आहेत, कढी पण तयार होती। त्यानंतर इथे मी पुदिना आणि कोथिंबीरीची चटणी बनवलेली आहे। पुदिना कोथिंबीरची चटणी मी खूप वेळा तुमच्यासोबत शेअर केली, त्यामुळे आज काय शेअर केली नाही। पुदिना पण आपल्याला उन्हाळ्यामध्ये ना शरीराला खूप थंडावा देतो, तर त्यामुळे त्याची पण चटणी तुम्ही आवर्जून बनवून खाऊ शकतात। खूप हेल्दी पण असते, टेस्टी पण होते। खूप साऱ्या पदार्थांबरोबर ती तुम्ही खाऊ शकतात, जसे की भजे, पॅटीस, पकोडे वगैरे, सँडविच सोबत पण खाऊ शकतात। आणि हे सर्व आवरल्यानंतर मग माऊची आंघोळ वगैरे बाकी होती, राजवीरची आंघोळ बाकी होती। तर राजवीर तर स्वतःची तयारी करतो, माऊ छोटी आहे, तिचं सर्व मला आवरावं लागतं। तर मग त्यांच्या दोघांची तयारी करून झाली आणि त्यानंतर मग मी आलेले आहे पुन्हा किचनमध्ये, कारण ना चपाती बनवायच्या बाकी राहिलेल्या होत्या। तर सर्व चपाती पण बनवून घेतली, त्यानंतर थोडासा भात पण बनवला होता, कारण राजवीरला कढी भात खायला फार आवडतं। आणि सर्व स्वयंपाक बनवून झाल्यानंतर इथे जी कढी होती त्यामध्ये मी काही भजे ॲड केलेले आहेत, काही तसेच ठेवलेले आहेत नुसते खाण्यासाठी। आणि बस उन्हाळा स्पेशल थाळी पण आपली आता बनवून तयार झालेली आहे। जेवण वगैरे सर्वांचं झालंय आणि त्यानंतर ना मला थोडंसं जे कपाट आहे ना कपड्यांचं ते ऑर्गनाइज करायचं आहे। तर त्यासाठी ना मी साड्या वगैरे ठेवण्यासाठी हे कव्हर ऑर्डर केलेले आहेत मीशोवरून। 6 कव्हर आहेत, त्यातले 3 जे आहेत ना रेड कलरचे आहेत, 3 आहेत पिंक कलरचे आहेत। तर याचा शॉर्ट व्हिडिओ पण मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे काल परवाच की काय, तर तिथेही तुम्ही पाहू शकता। तर हे 6 कव्हर आहेत आणि सध्याला ना कपाटामध्ये मी नेहमी कपाट ऑर्गनाइज करून ठेवते, 15 दिवसातून एकदा, महिन्यातून एकदा। सर्व ज्या साड्या आहेत ना ते व्यवस्थित लावते, पण तरी पण काय होतं, जर जास्त साड्या असतील ना तर एकावर एक ठेवल्या का मग ती खालची साडी काढायला गेलं का वरच्या पण निघून पडतात, पूर्ण कपड्यांच्या घड्या ज्या आहेत ना अस्तव्यस्त होऊन जातात। तर म्हटलं अशा पद्धतीने जर आपण बॉक्स घेतले ना तर थोड्याशा हेवी वर्कवाल्या ज्या साड्या आहेत ना त्या एका बॉक्समध्ये, थोड्या कमी वर्कवाल्या ज्या साड्या आहेत त्या वेगळ्या बॉक्समध्ये, ज्या आपल्या डेली यूजच्या साड्या आहेत कधीतरी आपण बाहेर वगैरे जाण्यासाठी घालतो त्या वेगळ्या बॉक्समध्ये, असं ना थोडं मी अरेंजमेंट करून ठेवणार आहे। म्हणजे काय होणार की सगळ्या साड्या घेताना ना, म्हणजे एखादी साडी घेताना बाकीच्या साड्यांना अस्तव्यस्त होणार नाही आणि खाली पडणार नाहीत। तर आता सध्याला माझं जे कपाट आहे ना मी मध्यंतरी काहीतरी महिनाभरापूर्वी आवरलं होतं, तर पुन्हा आता कसं अस्तव्यस्त झालेलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करते। आणि त्यानंतर जेव्हा मी त्या सर्व साड्या या बॉक्समध्ये भरून ठेवेल ना तर त्यानंतर कपाट कसं दिसते आपलं ते पण शेअर करते। सध्याला ना 2 ठिकाणी साड्या ठेवलेल्या आहेत मी, वरच्या बाजूला ज्या आहेत ना कपाटात,
तर ते आम्ही नेहमी म्हणजे बाहेर वगैरे जायचं असेल, कधी काही घरामध्ये काही आपला सणसुद्धा असेल ना, तर तेव्हा घालते ना. तर त्या साड्या मी वरच्या बाजूला ठेवल्यात, म्हणजे पटकन कपाट उघडलं का घेता येतात. आणि बाकीच्या ज्या जास्त हेवी वर्कवाल्या साड्या आहेत, ज्या मी कधीच घालत नाही किंवा कधीतरी घालते, वर्षातून एकदा 2 वर्षातून एकदा, तर त्या मी खालच्या बाजूला ठेवलेल्या आहेत पूर्ण पॅक करून. त्या शक्यतो ना मी वापरत नाही म्हणजे खूपच कमी वापरते असं म्हटलं तरी चालेल. तर आता मी त्या साड्या मी सध्याला कशा ठेवल्यात आणि नंतर यामध्ये ठेवल्यावर कशा दिसतात ते आपण आता ऑर्गनाईज करून पाहूया. मग खूप दिवसांपासून मला हे ऑर्डर करायचं होतं. मी खूप लोकांचं पाहिलं, पण त्यामध्ये साड्या वगैरे व्यवस्थित राहतात असं. तर फायनली मी पण ऑर्डर केले. आता चला फटाफट ना आपण सर्व साड्या ज्या आहेत ना यामध्ये भरून ठेवूया. आता सध्याला तुम्ही इथे पाहू शकतात, अशा पद्धतीने ठेवलेल्या आहेत सर्व साड्या. व्यवस्थित ठेवल्या तरी आता समज ही जर साडी घ्यायला गेलं ना तर वरच्या लगेच खाली पडणार. तर ह्या अशा आहेत. आणि त्यानंतर बाकीच्या ज्या हेवीवाल्या आहेत ना त्या मी याच्यामध्ये ठेवते झाकून, कारण महागड्या आहेत, थोड्याशा हेवी वर्क आहे, मी जास्त घालत पण नाही त्या. तर मग त्यामुळे ना मी अशा पद्धतीने झाकून ठेवते या सर्व साड्या. तर पाहू आता किती बसतात. 6 बॉक्समध्ये शक्यतो सर्वच बसतील, बसल्या तर बरंच आहे. आणि कशा पद्धतीने मी ऑर्गनाईज करते सर्व ते पण तुमच्यासोबत शेअर करते. आणि माऊचं इथं पाहू शकतात काय चाललंय. सकाळपासून माऊची नाही 3री आईस्क्रीम आहे. मग अशी एक खाल्ली, त्यानंतर थोड्या वेळापूर्वी ती पाठीमागे दिसते ती खाल्ली, आणि आता ही 3री घेऊन आलेली माऊ. दुसऱ्यांना अजिबात ठेवणार नाही. आईस्क्रीम जर आणल्या ना कुणी तर सगळ्या एकटेच फिनिश करणार. आणल्याबरोबर आपण खाल्ल्या तर ठीक आहे, नाहीतर माऊ लगेच सगळ्या खाऊन घेणार. हो ना माऊ? तसो आज गादीवरचं बेडशीट वगैरे ना सर्व मी काढून धुवून ठेवलं आहे. आज रविवार होता ना त्यामुळे ना इथं बेडशीट वगैरे नाही आहे, वाळले. आता मी अगोदर साड्या वगैरे भरून ठेवते आणि त्यानंतर मग बेड पण आवरायचं आहे मला. ही आमची मांजर माऊ, मांजर सारखीच खाते हां. माऊने ना आमच्या पूर्ण भिंतीवरती डिझाईन करून ठेवली. माझा विचार आहे काही दिवसाने तिथं ना वॉलपेपर लावून देऊया. हो ना माऊ? माऊने फार सुंदर डिझाईन करून ठेवली. चला तर या साड्या आहेत सर्व, आता मी त्या पटपट ऑर्गनाईज करते. तर अगोदर मी तुम्हाला कवर दाखवते कसं आहे पहा. खूप मोठी चेन आहे याला, इथून अशी हे पहा पूर्ण चेन आहे. आणि आपण जर साड्याच्यामध्ये ठेवल्या तर बॉक्स आपण जर असा ठेवलेला असेल ना तर इथून आपल्याला साड्या दिसतात, पण की आपल्याला आतमध्ये आपण कोणत्या साड्या ठेवल्यात तर घ्यायला पण सोपं जातं. आता बहुतेक माझ्या अंदाजे 4-5 साड्या तर आरामात बसायला पाहिजे एका बॉक्समध्ये. आता किती बसतात काय माहिती. आणि हा आहे पिंक कलरचा, 3 रेड कलरचे आणि 3 पिंक कलरचे आहेत. मेन म्हणजे वापरल्यानंतर कळेल आपल्याला किती दिवस टिकतात ते. आता सर्व साड्या कपाटातून बाहेर काढायच्या, त्या व्यवस्थित ठेवायच्या. ह्यामध्ये ना मला खूप वेळ लागणार होता आणि टाईम पण झालेला होता, 3:30-4 वाजलेले होते. तर राजवीर बोलला की त्याला थोडासा ज्यूस वगैरे बनवून दे, त्यानंतर त्याला त्याच्या फ्रेंडसोबत पण खेळायला जायचं आहे 4 नंतर. तर त्यासाठी मी तर टँक पावडर जी होती ना ती आणून ठेवलेली होती. जेव्हा त्यांना इच्छा होईल ज्यूस प्यायची तर मग मी शक्यतो हेच बनवून देते. कधी लिंबू सरबत पण दुपारच्या वेळेत बनवते, पण लिंबू जर नसेल शिल्लक तर मग त्याला ऑप्शन म्हणून काहीतरी आपल्याकडे असावं, तर त्यासाठी मी टँक पावडर आणलेली आहे. आणि माऊने जेव्हापासून मी पावडर पाहिली ना तेव्हापासून तिचं मला चाललेलं होतं की मम्मी ज्यूस बनव, ज्यूस बनव. कशाला डान्स करते? काय पाहिजे तिला? मच्छी येते ज्यूस प्यायला.
चला, त्यांना ज्यूस बनवून दिलं, ते दोघं पिले आणि मी पण थोडंसं घेतलं आणि त्यानंतर पुन्हा लागलेले आहे माझ्या कामाला. तर इथे पाहू शकतात, आता सर्व साड्या मी काढल्या होत्या. तर अशा पद्धतीने घडी करून ना मी या बॉक्समध्ये ठेवत आहे आणि माऊची किती मस्ती चालू आहे. तर नाही म्हटलं तरी 1 तासभराच्या कामासाठी मला ना जवळजवळ 2 ते 2.5 तास वेळ लागलेला होता. कारण खूप साऱ्या साड्या तर अशा होत्या ज्या मी घडी करून फोल्ड करून व्यवस्थित ठेवल्या आणि त्यानंतर त्या माऊने ना सर्व पाडून दिल्या खाली. पुन्हा त्याच्या घड्या करा, यामध्ये खूप सारा वेळ गेला. तर आता थोड्याशा हेवी वर्कवाल्या ज्या साड्या आहेत ना त्या मी अशा पद्धतीने ठेवत आहे. सगळ्या वेगवेगळ्या साड्या वेगवेगळ्या बॉक्समध्ये ठेवल्यात. आणि ही जी रेड कलरची साडी आहे याचा खूप ट्रेंड होता मध्यंतरी, पण आता त्याचा ट्रेंड गेला आहे. आणि एकदा का आपण ट्रेंडवाली साडी घेतली त्याचा ट्रेंड निघून गेला, फॅशन गेली का पुन्हा आपल्याला ती एकटीच नुसती घालायची पण इच्छा होत नाही. मागच्या वर्षी बड्डेला घातली होती मी माझ्या ती साडी, त्यानंतर पुन्हा नाही घातली. तर असं आता हे सर्व एका बॉक्समध्ये ठेवल्यात. त्यानंतर आता अजून काही साड्या आहेत ज्या काठा पदराच्या वगैरे अशा काही आहेत, थोड्याशा जाड काठावाल्या आहेत, थोड्याशा सुती टाईप असतात ना अशा, तर त्या पण आहेत. म्हणजे या ज्या साड्या आहेत ना मी जास्त नाही वापरत, कारण ना त्या अशा कुणी दिलेल्या वगैरे अशा आहेत घेतलेल्या. तर ते काय होतं ना की घातल्यानं तर खूप फुगतात. थोड्याशा हलक्या लाईट वेटच असतात पण घातल्यानंतर खूप फुगतात. आणि ही ऑरेंज कलरची साडी आहे जी मला मिळालेली आहे. त्यातला तर अजून मी ब्लाऊज पीस पण कट नाही केला, तर ती तशीच ठेवली. ही जी साडी आहे ती घेतलेली मध्यंतरी मी दिवाळीच्या वेळेस, आणि ती मी घातली होती संक्रांतीच्या दिवशी, तर व्हिडिओमध्ये शेअर पण केलेली आहे. प्यारी मामा ते दिलो आए चुरू चुरू आए बता. प्यारी मामा. तर मी इथे माझं काम करत आहे, माऊ माझ्या आजूबाजूला खेळत आहे आणि खेळता खेळताना तिचे गाणे पण चालू आहेत. तर तुमच्यासोबत ना थोडंसं मी ते शेअर केलं आहे. तर असं आता एक बॉक्स जो आहे ना तो मी स्पेशल ब्लाऊज आणि परकरसाठी बनवला आहे. तर जेवढे काही ब्लाऊज वगैरे आहेत ना ते ठेवलेले आहेत. तर साड्यांवरचे जे ब्लाऊज आहेत ते शक्यतो मी साड्याच्या आतमध्येच ठेवते. आणि हे ते ब्लाऊज आहेत जे मला आता अजिबात येत नाहीत किंवा खूप फिट्ट होतात किंवा थोडेफार जुने झालेले आहेत किंवा एक्स्ट्रा मी शिवलेले आहेत डिझाईन वगैरे बनवण्यासाठी. तर काही नवीन आहेत ते सर्व मी या बॉक्समध्ये ठेवलेत. तर इकडे 3 बॉक्स ठेवले. तर या ज्या साड्या आहेत ना एकदम हलक्या फुलक्या आहेत त्या मी वरतीच ठेवणार आहे घालायला. इकडे 3 बॉक्स ठेवलेत. आणि माऊ या ज्या आहेत ना काठा पदराच्या वगैरे अशा साड्या आहेत, थोड्याशा हेवी आहेत, त्यातल्याच या पण आहेत काही. तर या आणि या एकत्र ठेवते मी. आणि ह्या आहेत ना ह्या थोड्याशा काठा पदराच्या नाहीत, वेगळ्या थोड्याशा कुंदन वर्क वगैरे थोडेसे हेवी लेस अशा आहेत. तर या सर्वांना वेगळ्या ठेवते. तर साड्याचा पसारा माझा लावण्याचं काम चालू होतं. आणि याच वेळेत ना माझ्या एका मैत्रिणीची मुलगी आलेली होती घरी. राजवीरचे जे पुस्तकं होते ना तर ते तिला हवे होते, तर तेच घेण्यासाठी आलती. तर तिने येताना ना हे चिप्स पॅकेट बिस्किट वगैरे आणलेलं होतं. तर माऊ आता ते खात आहे आणि मी माझं काम करत आहे. ज्या साड्या राहिल्यात ना माझ्या ठेवायच्या ते ठेवण्याचं काम चालू आहे. तर बऱ्याच वेळा माझ्या बरोबर असं झालं की एका बॉक्समध्ये मी एखादी साडी ठेवली, 3-4 साड्या ठेवल्या, पुन्हा वाटलं की नाही यामध्ये ही साडी नको आहे, ती साडी पुन्हा काढून घेतली, परत वेगळ्या बॉक्समध्ये ठेवली. असं मी 2-3 वेळा ना बॉक्स भरून पुन्हा ते रिकामे केले, पुन्हा भरले. यामुळे ना खूप सारा वेळ लागला. भले मी ते सर्व तुमच्यासोबत नाही शेअर केलं. तर 1 2 3 4 5 6 बॉक्स भरलेले आहेत साड्यांनी. म्हणजे हा जो आहे तो ब्लाऊजचा आहे आणि परकरचा आहे. बाकीचे 5 बॉक्स फुल झालेले आहेत साड्याने. एका बॉक्समध्ये ना थोड्या हेवी असतील ना
तर 8 बसतात. 8 साड्या हेवी असतील तर, आणि कमी हेवी असतील ना तर मग 10 साड्या तरी आरामात बसून जातात. आणि ह्या ज्या ठेवलेल्या आहेत ना, तर याचा तर मी ड्रेस शिवणार आहे. असं माझ्या मनात आहे की यापासून ना ड्रेस बनवावा घेरवाला मस्त. आणि ही जी साडी आहे याचा ट्रेंड आता पूर्णपणे गेला आहे, तर माझा विचार आहे की याचा पडदा बनवून टाकूया घरासाठी. याचं खूप सुंदर ब्लाऊज पण आहे, आणि ह्या बसल्याच नाही म्हणजे ठेवायला जागा शिल्लक राहिली नाही. आणि ह्या ज्या आहेत 2-3 हे या 2 ज्या आहेत ना, कधी जर पटकन बाहेर जायचं असेल ना मंदिरात वगैरे साडी घालून जाण्यासाठी, तर त्यासाठी ठेवल्यात. आणि ह्याचा पण विचार आहे की काहीतरी पडदा वगैरे काहीतरी करून टाकावं, किंवा बॉक्समध्ये एखाद्या ठेवते मी आता. आणि हे आहे आमची मांजरमाऊची मस्ती चालली नाही मग. तर सर्व बॉक्समध्ये साड्या भरल्यानंतर मी अशा पद्धतीने ठेवले पाहिजे. तर एवढे बॉक्स मागवले तर इथं 3-4 साड्या राहिल्यात अशाच. या बॉक्समध्ये बसल्या असत्या पण मी ठेवल्यात वरती अशाच, आणि अशा पद्धतीने दिसते. आणि खालच्या बाजूला हे 2 बॉक्स ज्याच्यामध्ये हेवी साड्या आहेत. असं काय झालं ना, बॉक्समध्ये साड्या तर व्यवस्थित ऑर्गनाईज झाल्यात, पण आता प्रॉब्लेम असा झाला की हे जे बॉक्स आहेत ना अशा बाजूने म्हणजे आडव्या बाजूने असे काही बसत नव्हते, तर मी उभे ठेवलेले आहेत. आडवे ठेवले असते ना तर मग समोर कोणत्या साड्या आहेत त्या मला दिसल्या असत्या, पण तसे काही सर्व बसत नव्हते म्हणून मी असं ठेवले. आता प्रॉब्लेम हा झाला आहे तर जर मला एखादी साडी पहिले जर पाहिजे ना असेल तर मग मी इथं सर्व दिसत होत्या तर पटकन त्यातली एक काढून घेत होते. बाकीच्या साड्या पडत होत्या, घसरत होत्या तरी पण आता काय झालं की मला जर एखादी साडी पाहिजे नसेल ना तर पूर्ण बॉक्स मला खाली काढून घ्यावा लागेल, मग त्यात ती साडी शोधावी लागेल असं आहे. पण असं एवढं तर लक्षात राहिलं की खालच्या बाजूच्या ज्या साड्या आहेत ना त्या एकदम हेवी आहेत, त्या काय मला डेली घालायला नको आहेत. आणि यातल्या ज्या साड्या आहेत ना ते शक्यतो मी वापरणार आहे. या 2 बॉक्समधल्या ज्या साड्या आहेत ना त्या मी कधीतरी फंक्शनसाठी वापरणार आहे. म्हणजे हे माझ्या डोक्यामध्ये आहे की जर मला साडी पाहिजे नसेल कधी तर यातली मला घ्यायची आहे. फक्त बॉक्स काढून घ्यावा लागेल खाली, कारण त्यातली जी साडी पाहिजे मला ती शोधावी लागेल. काय बेटी मावने असा पसारा करून ठेवलाय मला काय. तर फायनली सर्व साड्या कपाटामध्ये जाऊन बसलेल्या आहेत. आणि आता इथे मी बेड पण आवरून ठेवत आहे. तर मावची मस्ती चालू आहे. ती काय मला बेडशीट बेडवरती टाकून देत नव्हती, तर थोड्या वेळ तिच्याजवळ बसले तर ती लगेच झोपेच गेली. दुपारच्या वेळेत झोपायचं तर ती आता इव्हिनिंगच्या वेळेस झोपलेली आहे. आता हा जो टायमिंग होता 4:30-5 वाजलेले असावे अंदाजे, एवढा काय मला परफेक्ट टायमिंग लक्षामध्ये नाही आहे. तर माऊ झोपलेली आहे आणि त्यानंतर मी पण बेड पूर्ण आवरून वगैरे ठेवला आहे. आजचा दिवस खूप हेक्टिक धावपळीचा आणि स्ट्रेसवाला होता. तर फायनली सर्व आवरलेलं आहे आणि व्हिडिओही खूप मोठा झालेला आहे. तर या व्हिडिओचा मी इथे एंड करते. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.